मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण समेटिव्ह इव्हॅल्युएशन 1 25-26 हा इयत्ता चौथीचा गणिताचा पेपर सोडवणार आहोत. टर्म 1 साठी पहिली सत्र परीक्षा हा गोवा बोर्डचा गणिताचा मराठी मीडियमसाठीचा पेपर आहे. मार्क्स आहेत 20, गुण 20 गुण आहेत. प्रश्न सगळे एकूण प्रश्न 13 आहेत, म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन्स 13. 1 तासाचा वेळ दिला जातो या पेपरासाठी. ड्युरेशन इज 60 मिनिट्स. आता पाहूया सामान्य सूचना. पहिली सूचना आहे, कृपया सूचना काळजीपूर्वक वाचा. म्हणजे प्रश्न काळजीपूर्वक वाचा, त्यातील सूचना काळजीपूर्वक वाचा. प्रश्नपत्रिकेत 13 प्रश्न आहेत. एकूण 13 प्रश्न आहेत. दिलेले सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात. उजव्या बाजूला म्हणजे 3 ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं कंसात, ते गुण असतात त्या प्रश्नासाठीचे. या व्हिडिओत आता आपण ही इयत्ता चौथीची मराठी मीडियमची गणिताची प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खाली दिलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा व लिहा. या प्रश्नासाठी तुम्हाला 3 मार्क्स आहेत. जर राजूने 80 किलोमीटरचा प्रवास रेल्वेने केला व नंतर 35 किलोमीटरचा प्रवास बसमधून केला, तर त्याने एकूण किती मीटर प्रवास केला? इथे आपल्याला बेरीज करायची आहे, अधिक करायचं आहे. 80 अधिक 35, 80 अधिक 35 ते 5 आणि 8 आणि 3 11. तर इथे पर्याय दिलेले आहेत. अ 115 किलोमीटर, ब 95 किलोमीटर, क 125 किलोमीटर, ड 90 किलोमीटर. आणि यातील योग्य पर्याय आहे आपल्याला मिळालेलं उत्तर 115 किलोमीटर. प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या पर्यायामधून चप्पल बाजूने कसे दिसते ते दर्शविणारे चित्र ओळखा व लिहा. ही काही चप्पलांची वेगवेगळ्या पद्धतीने ठेवलेल्या बाजूंची चित्र आहेत. तर यातील आपल्याला बाजूने चप्पल कसे दिसते तो योग्य पर्याय आहे, त्याला आपण टिक करायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब. ब आकृती ही बाजूने चप्पल कसे दिसते त्याची ब ही आकृती बरोबर आहे, म्हणजे योग्य पर्याय ब. प्रश्न तिसरा, 24 तासाच्या घड्याळाप्रमाणे वेळ 16 दर्शविलेला आहे, तर 12 तासाच्या घड्याळाप्रमाणे तो किती असेल? इथे आपल्याला 16 वजा 12 केलं पाहिजे. 16तून 12 काढले, किती राहिले? 4. 16 म्हणजे संध्याकाळी 4 वाजता. इथे पर्याय दिले आहे. संध्याकाळी 6 वाजता, ब सकाळी 4 वाजता, क संध्याकाळी 4 वाजता, ड संध्याकाळी 8 वाजता. आणि यातील योग्य पर्याय आहे क, संध्याकाळी 4 वाजताची वेळ म्हणजे 16 वाजले. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा व लिहा. इथे 20 गुणिले 500, 20 गुणिले 500 आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे. तर 5 दुणे 10 या पद्धतीने आपण करू शकतो. 10 आणि उरलेली शून्य त्यावर ठेवायची, म्हणजे उत्तर आलं 10,000. 20 गुणिले 500 याचा योग्य पर्याय आहे क, 10,000. मग 2000 वजा 1000, इथे वजाबाकी करायची आहे. 2000 वजा 1000 किती राहतात? 1000. मग 200 अधिक 300 किंवा 300 अधिक 200 म्हणजेच किती? 500. तो अ हा पर्याय आहे. आणि 200 वजा 150, इथे आपल्याला वजाबाकी करायची आहे. 200 वजा 150
शून्य, शून्यातून 5 जात नाही, मग हातचा 1 घेतला, इथे आले 10, 10मधून 5 गेले, 5 राहिले. नंतर इथे हातचा 1 घेतला, मग इथे 1 राहिला, 1मधून 1 काढला, 0. तर उत्तर किती मिळालं आपल्याला? 50. चौथ्याचं उत्तर आहे ब, 50. पुढील प्रश्न म्हणजेच प्रश्न 3 सोडवूया. खाली दिलेल्या पर्यायापैकी ज्या अंकाची बेरीज 600 पेक्षा जास्त असेल ते पर्याय निवडा व लिहा. इथे आपल्याला बेरीज करून बघायची आहे चारही दिलेल्या पर्यायांची, आणि ज्यांची बेरीज 600 पेक्षा जास्त आहे त्या पर्यायांना निवडून पुन्हा लिहायचं आहे आपल्याला. या प्रकारे इथे आपण चारही पर्याय लिहून घेतलेले आहे. 5 अधिक 0 5, 5 आणि 2 7, 3 2 5, 5 आणि 0 5, 6 आणि 5 11, हातचा 1, 3 2 5 आणि 1 6. याची बेरीज 600 पेक्षा जास्त आहे, हे 600 पेक्षा कमी आहेत. 9 अधिक 9 18, हातचा 1, 9 दुणे 18 आणि 1 19, हातचा 1, 5 आणि 1 6. याची ही बेरीज 600 पेक्षा जास्त होते. आता पाहूया चौथा पर्याय. 0 6 आणि 0 6, 3 आणि 2 5. त्याची बेरीज 600 पेक्षा कमी आहे. म्हणजेच या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला निवडायचे आहेत व पुन्हा आपल्या उत्तरपत्रिकेवर लिहायचे आहेत. आता पाहूया प्रश्न चौथा. राईज अँड शाईन शाळेचे विद्यार्थी सहलीला जात आहेत. दिलेल्या तक्त्याचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे आपल्याला हा तक्ता दिला आहे. तक्त्यामध्ये काय आहे माहिती? वर्ग. वर्ग किती आहे? 4 वर्ग आहेत. पहिली, दुसरी, तिसरी आणि इयत्ता चौथी. विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? इयत्ता पहिलीमध्ये 42 विद्यार्थी आहेत, इयत्ता दुसरीमध्ये 45 विद्यार्थी आहेत, इयत्ता तिसरीमध्ये 30 विद्यार्थी आहेत आणि इयत्ता चौथीमध्ये 33 विद्यार्थी आहेत. आता सहलीला जाणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? इथे आपल्याला पूर्ण 4ही वर्गातल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या काढायची आहे, म्हणजे 4ही संख्यांची बेरीज करायची आहे. 5 आणि 2 7 आणि 3 10, हातचा 1, मग 3 3 6, 10 आणि 4 14 आणि 1 15, हातचा 1, सो एकाचा 1. सो एकूण 150 विद्यार्थी सहलीला जाणार आहेत. दुसरा प्रश्न आहे, जर एका बसमध्ये 50 विद्यार्थी बसू शकतात तर एकूण विद्यार्थ्यांसाठी किती बसेस लागतील? इथे आपल्याला भागाकार करायचा आहे 150 भागिले 50. आता 50चा पाढा आपल्याला येत नसेल तर हे 0 0 बाजूला ठेवायचे. 5च्या पाड्यात 15 कधी येतात? त्रिक. 5 त्रिक 15, म्हणजेच 50 त्रिक 150. तर वजा केल्यावर बाकी आम्हाला 0 मिळाली, म्हणजेच एकूण 3 बसेस लागतील. सहलीला जाण्यासाठी एकूण 3 बसेस लागतील. आता सोडवूया प्रश्न 5वा. 4 वर असलेला मिनिट काटा. हे प्रश्न 5 आहे, ते इंग्लिशमधून लिहिलं आहे, ते अंक वगळायचा आहे, त्याच्यानंतर प्रश्न सुरू होतो आहे. 4 वर असलेला मिनिट काटा. 4 वर असलेला मिनिट काटा, छोटा काटा म्हणजे तास काटा, मोठा काटा मिनिट काटा. 4 वर असलेला मिनिट काटा 12 वर जाण्यासाठी किती मिनिटे लागतील? तर 4 वरून 5 वर जाणार, मग 6 7 8 9 10 11 12. आपल्याला असं मोजायचं आहे. एक अंक म्हणजे 5 मिनिट.
इथून इथे या दोन्ही 4 आणि 5 मधील वेळ म्हणजेच 5 मिनिटे. मग आता 5, 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 पाचा 25, 5 सक 30, 5 सापटे 35 आणि 5 आठा 40. सो इथे 12वर काटा येण्यासाठी किती मिनिटं लागली? 40 मिनिटं लागतील. तर आपण 6वा प्रश्न सोडवणार आहोत. खाली एका संग्रहालयाचे आतील दृश्य दिले आहे, त्याचे निरीक्षण करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे प्रवेशद्वार आहे, डाव्या बाजूला तिकीट काउंटर, नंतर गॅलरी, वाचनालय, उजव्या बाजूला लॉबी, नंतर अडगळीची खोली आहे आणि इथे दुकान व शेवटी कॅफे आहे. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे, कॅफेच्या बाजूला काय आहे? आता कॅफे आहे, कॅफेच्या बाजूला काय आहे? तर दुकान आहे. तर याचं उत्तर आहे कॅफेच्या बाजूला दुकान आहे. संग्रहालयामध्ये प्रवेश केल्यावर तुमच्या उजव्या बाजूला काय आहे? हे प्रवेशद्वार आहे. आपण इथून प्रवेश करणार आहोत, म्हणजे आपली उजवी बाजू ही झाली आणि डावी ही बाजू आली. तर उजव्या बाजूला काय आहे? लॉबी आहे. संग्रहालयामध्ये प्रवेश केल्यावर आपल्या उजव्या बाजूला लॉबी आहे, हे त्याचे उत्तर होणार. प्रश्न 7वा, गुणाकाराचा कोणताही एक गुणधर्म लिहा. हा एका मार्कासाठी प्रश्न आहे. 1 गुण मिळेल आपल्याला. कोणताही एक गुणधर्म गुणाकाराचा इथे लिहायचा आहे. म्हणजेच कोणत्याही संख्येला 0 या संख्येने गुणाकार केला तर त्याचे उत्तर 0 येते. कोणत्याही संख्येला 1 ने गुणले तर त्याचे उत्तर ती पूर्वी होती तीच संख्या राहते, ती बदलत नाही संख्या, म्हणजे 4 एके 4 त्याप्रमाणे. प्रश्न 8वा, खाली दिलेल्या घड्याळाच्या चित्राचे निरीक्षण करा व त्यात दर्शवलेली वेळ ओळखून लिहा. आता इथे आपल्याला घड्याळाचं चित्र दिलं आहे. छोटा काटा 8 आणि 9च्या मध्ये आहे, मोठा काटा आहे तो 8 वर आहे. म्हणजेच 8 वाजून किती मिनटं आहेत ते आपल्याला मोजलं पाहिजे. 5, 10, 15, 20, 25, 30, 35 आणि 40. म्हणजे याचे उत्तर आहे 8 वाजून 40 मिनिटे. आता सोडूया प्रश्न 9वा. एका कारखान्यात दिवसाला 280 कागदाचे गठ्ठे तयार होतात, तर 35 दिवसात एकूण किती गठ्ठे तयार होतील ते लिहा. आता आपल्याला एका दिवसाचे दिले आहे, 35 दिवसाचं काढायचे आहेत. म्हणजेच आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे, 35 पटीने वाढवायचं आहे. म्हणजेच 280 गुणिले 35. तर 280 कागदाचे गठ्ठे एका दिवसात, तर 35 दिवसात किती? म्हणजे 280 गुणिले 35. 5 गुणिले 0 0, 5 8 40, हातचे 4, 5 दुणे 10 आणि 4 14. इथे 0 घेतला, 3 0 0, 3 8 24, हातचे 2, 3 दुणे 6 आणि 2, 6 अधिक 2 8. याची आपल्याला बेरीज करायची आहे. 4 4 8, 8 आणि 1 9. तर 35 दिवसात 9800 कागदाचे गठ्ठे तयार होतील. हे एक शाब्दिक उदाहरण आहे. तर तुम्हाला या पद्धतीने सगळं विस्तारित लिहायचं आहे. 280 गुणिले 35 बरोबर 9800. तर उत्तर काय आहे? 9800 कागदाचे गठ्ठे तयार होतील. म्हणजेच 35 दिवसात 9800 कागदाचे गठ्ठे तयार होतील. प्रश्न 10वा. दिलेल्या माहितीच्या आधारे योग्य उत्तरे शोधा व लिहा. याला 2 गुण आहेत. म्हाताऱ्या व्यक्तीचे चित्र म्हणजे चेहरा,
तरुण व्यक्तीचे चित्र चेहरा, लहान मुलाचे चित्र चेहरा, रवीचे आजोबा 75 वर्ष म्हणजे हे झालं म्हाताऱ्या व्यक्तीचं. रवीचे बाबा म्हणजे तरुण व्यक्ती आले 40 वर्ष. आणि लहान मुलाचे चित्र म्हणजे रवी, त्याचं वय असेल 10 वर्षे. आता प्रश्न काय आहे? रवी आपल्या आजोबांपेक्षा किती वर्षांनी लहान आहे ते लिहा. रवीचे वय आहे 10 वर्ष, आजोबांचे वय 75 वर्ष. मग आपल्याला काय करायचं आहे? वजाबाकी. 75 वजा 10 म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर किती येणार? 65 वर्ष. 75 वजा 10 बरोबर 65. रवीचे बाबा रवीपेक्षा किती वर्षांनी मोठे आहेत ते लिहा. आता रवीच्या बाबांचे वय किती आहे? 40. रवीचे वय 10 म्हणजेच रवीचे बाबा रवीपेक्षा किती वर्षांनी मोठे आहेत? इथे पण आपल्याला वजाबाकी करायची आहे. 40 वजा 10 बरोबर 30. म्हणजेच उत्तर काय आहे याचे? रवीचे बाबा रवीपेक्षा 30 वर्षांनी मोठे आहेत. प्रश्न 11. खाली दिलेली चित्रे काढा. आता दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला या दिलेल्या रिकाम्या जागेत चित्र काढायचं आहे. शिक्षकाच्या टेबलाची वरची बाजू कशी दिसेल ते इथे काढलं पाहिजे आणि गाडीचा बाजूचा भाग या रिकामी जागेत काढायचा आहे. तर इथे मी तुम्हाला एक रफ चित्र काढून दाखवलेलं आहे कच्चं. वरून पाहिल्यावर शिक्षकांचे टेबल आपल्याला असे दिसेल आणि गाडी मी इथे कार काढली आहे, मोटर गाडी. तर ती बाजूने पाहिल्यावर आपल्याला तिची आकृती असे दिसेल. प्रश्न 12. शर्मिलाने चॉकलेटच्या 6 पाकिटांसाठी 648 रुपये दिले. तर चॉकलेटच्या एका पाकिटाची किंमत किती ते शोधा व लिहा. 6 पाकिटांची किंमत आहे 648 रुपये. आपल्याला चॉकलेटच्या एका पाकिटाची किंमत शोधायची आहे. म्हणजेच आपल्याला 648 भागिले 6 करायचे आहे. इथे आपल्याला भागाकार करून उत्तर शोधून काढायचं आहे. 648 भागिले 6, 6 एके 6, मग 6 वजा 6 0, मग 4 हे संख्या 6 पेक्षा लहान आहे तर 4 आपण इथे घेतलं. याला भाग जात नाही म्हणून आपण शून्याने भागायचं आहे. 6 गुणिले 0 0, 4 राहिलं. मग 8 घेतला आपण. 6 पंच 6 संग 36, 6 सप्ते 42, 6 आठी 48, बाकी आली 0. म्हणजेच एका पाकिटाची चॉकलेटच्या एका पाकिटाची किंमत 108 रुपये असेल. हे एक शाब्दिक उदाहरण आहे. म्हटल्यावर तुम्हाला याचं उत्तर लिहावं लागणार सोडवून. चॉकलेटच्या एका पाकिटाची किंमत 108 रुपये आहे. जर तुम्हाला या आमच्या चॅनलमधलं कंटेंट किंवा व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर जरूर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पाठवा. काइंडली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. प्रश्न 13. शेवटचा प्रश्न आहे. 1495 गुणिले 5. इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे. 5 5 25, हातचे 2, 5 9 45 अधिक 2 47, हातचे किती राहिले? 4. 5 चौक 20 आणि 4 20 अधिक 4 24 आणि 5 एके 5. 5 एके 5 अधिक 2 7. याचं उत्तर आहे 7475. आता पाहूया पुढील प्रश्न. इथे आपल्याला भागाकार करायचा. 7224 भागिले 12. 7224 भागिले 12. इथे आपल्या 12चा पाढा आला पाहिजे. 12 संग
72. 72 12च्या टेबलमध्ये पाड्यात येतं, ते 0 राहील. नंतर 2 घेतला आपण, इथला हा 2 घेतला. 2 12पेक्षा छोटा आहे म्हटल्यावर भाग लागणार नाही, म्हणून आम्ही 0ने भाग लावणार आहोत. 2 मधून 0 वजा केलं 2 राहिलं, वर घेतले 4, 12 दुणे 24, बाकी राहिली 0. तर उत्तर आहे 602. हे या गणिताचं उत्तर आहे. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.